वर्धा में अपनी विभिन्न मांगों को लेकर आशा सेविका और समूह प्रवर्तक आक्रामक हो गए। आरटक के राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाने के नेतृत्व में आज जिला परिषद कार्यालय पर मोर्चा निकालकर विरोध प्रदर्शन किया गया। पिछले 3 महीने से आशा सेविका और समूह प्रवर्तक अपने बकाया वेतन की मांग कर रहे हैं, लेकिन सरकार कर्मचारियों की मांगों पर ध्यान नहीं दे रही। सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए यह विशाल मोर्चा जिलाधिकारी कार्यालय पर निकाला गया। इस मौके पर सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। प्रतिक्रिया देते हुए दिलीप उटाने ने साफ कहा है कि अगर जल्द ही मांगे नहीं मानी गई तो आंदोलन और तेज किया जाएगा। जिल्हा परिषदेवरती यासाठी मोर्चा आहे की मागील 3 महिन्यापासून या आशा आणि गटप्रवर्तकाला वेतन दिले गेले नाही। कोरोना काळामध्ये यांना राबवून घेतलेलं आहे आणि आताही सरकार राबवून घेते आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने सरकारने 3 महिन्याचा जो थकीत वेतन आहे तो दिला पाहिजे। हे थकीत वेतन न मिळाल्यामुळे या आशा गटप्रवर्तकावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। आज सीओंना भेटून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि या ठिकाणी प्रामुख्याने राज्यमंत्री यांच्या नावाने निवेदन आम्ही देणार आहोत। जर आम्हाला सरकारने थकीत वेतन या 2-4 दिवसात दिलं नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा यासोबत आम्ही घेतलेला आहे। यासोबतच सरकारने जे काही या ठिकाणी जे काही जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे, आम्हाला त्या विधेयकाला विरोध नाही, पण सरकारला आमची विनंती आहे त्या विधेयकामध्ये असलेले 19 कलम ते आम्हाला समजून सांगावं। म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आळा घालणारा हा विधेयक आहे। त्यामध्ये असं सांगितलं जातं की नक्सल मूवमेंट ही नाहीशी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा आदेश काढलेला आहे, परंतु त्यामध्ये एकही शब्द या शासन निर्णयामध्ये नाही किंवा या परिषदामध्ये नाही, या विधेयकामध्ये नाही। आणि म्हणून आम्ही सरकारला विचारतो आहोत, मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला विधेयक समजून सांगा। गावागावात आम्ही या जनतेचा तुम्ही नाव दिलेलं जनसुरक्षा, म्हणजे सुरक्षा कशी आहे जनतेची या विधेयकापासून हे समजून सांगा। यासाठी आम्ही आजचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। आता जिल्हा परिषदला निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा जनसुरक्षा विधेयकांचा निवेदन देण्यासाठी हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे।